नमस्कार. इयत्ता 12वी हॉर्टिकल्चर, पेपर फर्स्ट, व्हेजिटेबल प्रोडक्शन, भाजीपाला उत्पादन यामधील कोबीवर्गीय भाज्या यांची लागवड यामधील पहिलं पीक आपण पाहणार आहोत. ते म्हणजे कोबीची लागवड. कोबीवर्गीय भाज्यामध्ये अनेक प्रकारच्या पिकांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे फुलकोबी, कोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट या भाज्या त्यामध्ये समाविष्ट होतात. कोबीवर्गीय भाज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात, त्याचबरोबर खनिजे असतात. सर्वसाधारणपणे आपण जर कोबीवर्गीय भाज्यांचा आरोग्यवर्धक म्हणून जर विचार केला तर यामध्ये प्रथिने, क्षार, खनिज द्रव्ये आणि जीवनसत्वे विपुल प्रमाणात असतात. कोबीवर्गीय भाज्या हे कृषिफेरी कुळातील पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय भाज्या ह्या विशेषतः थंड हवामानात येणाऱ्या भाज्या म्हणून यांना ओळखलं जातं. महाराष्ट्रात कोबी आणि फुलकोबी या भाज्या चांगल्या प्रमाणात येतात. चांगल्या प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांची वाढ होऊ शकते. कोबीवर्गीय भाज्यांच्या लागवडीमध्ये महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामध्ये व्यापारी तत्वावर वर्षभर आपण लागवड करू शकतो आणि त्याचं उत्पादनही आपल्याला चांगल्या प्रकारे आलेलं पाहावयास मिळतं. कोबीचं शास्त्रीय नाव आपण जर विचारात घेतलं तर ब्रासिका ओलेरिशा व्हरायटी कॅपिटाटा हे त्याचं शास्त्रीय नाव आहे आणि कुळ आहे क्रुसिफेरी. याचं मूळ स्थान जे आहे ते पश्चिम युरोप किंवा भूमध्य समुद्राचा उत्तर भाग हे त्याचं मूळ स्थान आहे. कोबीवर्गीय भाज्यामधील कोबीचं जर महत्त्व आपल्याला सांगायचं झालं तर कोबी ही हिवाळी हंगामात येणारी महत्त्वाची भाजी आहे. महाराष्ट्रात कोबीची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते. कोबीमध्ये अ, ब, क जीवनसत्व, त्याचबरोबर फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, चुना, सोडियम, लोह ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि कोबीचा जर आपण उपयोग सांगायचं झालं तर भाजीसाठी, त्याचबरोबर कोशिंबीर तयार करण्यासाठी, सॅलड म्हणून, लोणचे तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कोबी ही भाजी पचनास हलकी असून ती सारक गुणधर्म आहे याचा. त्याचबरोबर पुणे, नाशिक, नगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये कोबीची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आपणास पाहावयास मिळते. कोबीचा हवामानाबद्दल जर विचार केला तर कोबी हे थंड आणि आर्द्र हवामान मानणारे पीक आहे. सर्वसाधारण 15 ते 21 डिग्री सेल्सिअस तापमान ही रेंज आहे. यामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे वाढतं. त्यातल्या त्यात 15 सेंटीग्रेड ते 8 सेंटीग्रेड तापमान ही रेंज जी आहे यामध्ये चांगल्या प्रकारे कोबीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. मात्र उष्णतामान अधिक वाढलं तर कोबीचे गड्डे हे लहान होतात आणि पोकळ राहतात, वजनालाही कमी भरतात. त्यामुळे उत्पादनात घट आलेली आपल्याला पाहावयास मिळते. कोबी हे पीक थंड हवामानास तग धरू शकणारं आहे, परंतु हवामानात एकदम बदल झाला, व्हॅरिएशन आलं तर मात्र हे सहन करू शकत नाही. त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. जमिनीच्या बाबतीत कोबी हे पीक सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या आपण जमिनीत घेऊ शकतो, परंतु लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत त्या हलक्या ते मध्यम वाळू मिश्रित जमीन असेल तर अशा ठिकाणी ती जमीन चांगली समजली जाते. उशिरा येणाऱ्या ज्या कोबीच्या जाती ज्या आहेत त्या भारी जमिनीत किंवा नदीकाठची गाळाची जमीन असेल तर ती त्यांना उपयुक्त ठरते. त्यामुळे उत्पादनसुद्धा वाढलेलं पाहावयास मिळतं आणि प्रत चांगली मिळते. या पिकासाठी मध्यम प्रतीची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी 5.5 ते 6.5 या रेंजमध्ये सामू किंवा pH असलेली जर जमीन असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तम पीक आलेलं पाहावयास मिळतं.
कोबींच्या ज्या जाती आहेत त्यांचं वर्गीकरण हे करायचं झालं तर सर्वसाधारणपणे कोबीच्या गड्ड्याचा आकार, त्याचबरोबर पानांचा आकार, गड्ड्याचा रंग याच्यामध्ये विविधता आढळते. आणि पक्व होण्याचा कालावधी जो आहे गड्डा पक्व होण्याचा, त्या कालावधीनुसार आणि गड्ड्यांचा आकार ह्या दोन्ही प्रकारे कोबीचं वर्गीकरण विविध गटामध्ये केलं जातं. त्यामध्ये पहिला गट आहे तो म्हणजे लवकर येणाऱ्या कोबीच्या जाती. विशेषतः यांच्यामध्ये गोल गड्डा असतो आणि गड्डा हा घट्ट असतो, हिरव्या रंगाचा असतो. गड्डा घट्ट असल्यामुळे तो वजनदार असतो आणि या जातीचे गड्डे रोपं लागवड केल्यापासून 60 ते 70 दिवसात तयार होणाऱ्या अशा या जाती आहेत. याच्यामध्ये गोल्डन एकर, त्याचबरोबर प्राईड ऑफ इंडिया, कोपनहेगन मार्केट, सिलेक्शन 8, त्यानंतर एक्सप्रेस, त्यानंतर मॅमॉथ, रॉकहेड, पुसा मुक्ता, पुसा गंगा या जातींचा समावेश या लवकर येणाऱ्या जातीमध्ये या गटामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर दुसरा गट आहे तो म्हणजे उशिरा येणाऱ्या जाती. सर्वसाधारणपणे याचे गड्डे जे असतात ते चपट्या आकाराचे असतात आणि रोपाची पुनर्लागवड केल्यापासून 105 ते 110 दिवसात गड्डे काढणीला तयार होतात. याच्यामध्ये पुसा ड्रमहेड, अर्ली ड्रमहेड, सप्टेंबर आणि K1 या जातींचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर तिसरा गट आहे तो म्हणजे F1 हायब्रिड. तर ह्या संकरित जाती आहेत. संकरित वाण म्हणतो आपण त्याला. 2 विविध गुणधर्म असलेले जे काही कोबीचे रोप आहेत त्यांच्यामध्ये संकर केला जातो, हायब्रिडायझेशन केलं जातं आणि हे जाती तयार केल्या जातात. याच्यामध्ये गड्डे तयार झाल्यानंतर 1.5 महिन्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. हे हायब्रिड जातीचं वैशिष्ट्य आहे. कारण अगोदरचे जे गट आहेत त्याच्यात गड्डा तयार झाला की लवकरात लवकर काढणी करणं गरजेचं असतं, अन्यथा गड्डा भ्रष्ट होतो, त्याची पानं ही गड्डा फुटल्यासारखी अवस्था आपल्याला निर्माण होते. मात्र F1 हायब्रिड जाती ज्या आहेत त्या काढणी केल्यानंतर 1.5 महिन्यापर्यंत चांगल्या परिस्थितीत राहू शकतात. काढायला आल्यानंतर 1.5 महिन्यापर्यंत चांगल्या परिस्थितीत राहू शकतात. त्यानंतर त्याच्यामध्ये आहेत जाती त्या कनेजकोल, हरिराणी, ग्रीन बॉय, त्यानंतर कामधेनू, मीनाक्षी, क्रांती, ग्रीन एक्सप्रेस आणि कावेरी ह्या जाती संकरित जाती या गटामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढचा गट आहे तो म्हणजे रेड कॅबेज किंवा लाल रंगाची कोबी. या ज्या कोबी आहेत ह्या सर्वसाधारणपणे आकर्षक त्याचा रंग असतो, गडद जांभळा रंग किंवा लाल रंग असतो आणि ह्या ऑर्नामेंटल कॅबेज किंवा शोभिवंत कोबी या गटामध्ये यांचा समावेश होतो. या जातीची पानांचा रंग गडद जांभळसर असतो, लाल असतो आणि ह्या जाती आकर्षक असतात. मात्र उत्पादनाचा विचार केला तर यांच्यापासून मिळणारं उत्पादन जे आहे ते अतिशय कमी आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे जमिनीची पूर्व मशागत. कोबीच्या पिकाची लागवड करत असताना आपण रोपं तयार करतो. सर्वसाधारण 4 ते 5 आठवडे रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करण्यासाठी लागतात आणि ती रोपं 4 ते 5 आठवड्याची झाली की रोपांचं स्थलांतर करून लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे रब्बी हंगामात थंडी असते त्यावेळेला याची लागवड केली जाते आणि ही लागवड करत असताना सपाट वाफेवर केली जाते. कोबीची मुळं जी आहेत ती उथळ आहेत, उथळ मूळ संस्था आहेत, त्याची मुळं फार खोलवर जात नाहीत. त्यामुळं जमीन भुसभुशीत आणि चांगली मऊ अशा प्रकारे तयार केलेली असावी लागते. त्यामुळे जमिनीची चांगल्या प्रकारे नांगरणी करणे, वखरणी करणे, तणमुक्त करून चांगली सपाट करून घेणं आणि वाफे तयार करणं ही कामं करावी लागतात. 2 ते 3 वेळा पाळी घालून किंवा वखरणी करून जमीन लागवड योग्य करावी लागते. लागवड करत असताना सर्वसाधारणपणे लवकर येणाऱ्या जाती आहेत त्या जातींचं बी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये रोपवाटिकेमध्ये गादी वाफ्यावर पेरलं जातं. तर उशिरा येणाऱ्या जाती जे
यांचं बी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये गादी वाफ्यावर पेरून ही रोपं तयार केली जातात. त्यानंतर सर्वसाधारणपणे 5 आठवड्यानंतर रोपं लागवडीसाठी तयार होतात. रोपं तयार करत असताना बी पेरणीपूर्वी बियाला बीज प्रक्रिया थायरम हे जे आहे बीज प्रक्रियेसाठी औषध ते त्या बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याला लावून घ्यायचं. प्रति किलो 3 ग्रॅम प्रति किलो बियाला 3 ग्रॅम थायरम हे औषध जर चोळलं बियाण्याला तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव किंवा सीडबॉर्न डिसीज असतील ते आपल्याला टाळता येतं. सर्वसाधारणपणे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर वाफ्याला 0.1% बाविस्टिनचं द्रावण तयार करायचं आणि झारीच्या साहाय्यानं वाफा भिजून घ्यायचा त्या द्रावणानं. बियाची उगवण होईपर्यंत पाणी देताना शक्यतो झारीनं पाणी द्यायचं किंवा हलकं पाणी द्यायचं, कारण बिया हलक्या असतात त्या इकडं तिकडं वाहून जाण्याची शक्यता असते, म्हणून हलकं पाणी द्यायचं. लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत त्यांना हेक्टरी 500 ग्रॅमपर्यंत बी लागतं. तर उशिरा येणाऱ्या जातीसाठी हेक्टरी 375 ग्रॅमपर्यंत बी लागतं रोपं तयार करण्यासाठी नर्सरीमध्ये. आणि मग त्यानंतर रोपं तयार झाल्यानंतर नर्सरीमधून ती आपल्याला 5 आठवड्यानंतर त्याची पुनर्लागवड करावी लागते. त्यानंतर मुद्दा आहे रोपाची पुनर्लागवड. कोबीच्या रोपाची पुनर्लागवड करायची असेल तर चांगल्या प्रकारे जमीन नांगरून वखरून पाळी देऊन भुसभुशीत करून घेतली जाते आणि 4 ते 6 आठवड्याची रोपं झाली की रोपांची लागवड सरीवरंब पद्धतीनं केली जाते. सरीच्या एका बाजूला एकच रोप लावलं जातं वरंब्याच्या बगलेमध्ये. त्याचबरोबर सपाट वाफ्यामध्ये सुद्धा रोपं ही लावली जातात. सर्वसाधारण लवकर येणाऱ्या जाती जे आहेत ते 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. तर उशिरा येणाऱ्या जाती जे आहेत ते 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर त्यांची लागवड केली जाते. लागवडीचा हंगाम आणि जमिनीची सुपीकता मगदूर याचा जर विचार केला तर त्यानुसार अलीकडं नवीन तंत्र आहे हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग किंवा दाट लागवड. तर कोबीची लागवड ही दाट केली जाते आणि नेहमीच्या अंतरापेक्षा थोडंसं कमी अंतरावर म्हणजे 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर जर लागवड केली हाय डेन्सिटी प्लॅन्टिंग तर आपल्याला लहान आकाराचे गड्डे मिळतात की जे बाजारात त्यानंतर चांगली मागणी असते आणि प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढल्यामुळं आपल्याला उत्पादनातसुद्धा वाढ झालेली पाहावयास मिळते. तर असे गड्डे जे आहेत ते त्यांना मागणी पण चांगल्या प्रकारे असते. तर अशा प्रकारे रोपांची पुनर्लागवड ही केली जाते. तर खत व्यवस्थापन. कोबी पीक जे आहे ते जमिनीतून भरपूर अन्नद्रव्य शोषून घेतं आणि याला जास्त प्रमाणात खते लागतात. कोबीची मूळ संस्था ही उथळ आहे, त्यामुळे हे वरच्या थरातील अन्नद्रव्ये ही शोषून घेत असतात किंवा त्याची गरज त्यांना लागत असते. सर्वसाधारणपणे चांगलं उत्पन्न मिळायचं असेल तर हेक्टरी 25 ते 40 टन इतकं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे जमीन तयार करत असताना पूर्व मशागतीच्या वेळी मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावं लागतं. आणि सर्वसाधारणपणे 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 50 किलो पालास हा डोस जो आहे तो बेसल डोस आहे, पूर्ण पिकाला द्यावा लागतो. मात्र यातील संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धनत्र हे रोपं तयार केल्यानंतर त्याची पुनर्लागवड करताना आपण लागवडीच्या वेळेत देतो आणि उरलेलं अर्धनत्र जे आहे ते रोपं पुनर्लागवड केल्यानंतर 1 महिन्याच्या अंतरानं त्याला वर खताच्या रूपामध्ये दिलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. आत्ताच तुम्हाला सांगितलं की कोबीची मुळं जी आहे ती उथळ असतात, त्यामुळं त्यांना पाणीपुरवठा करताना नियमित पाणीपुरवठा करणं हे अतिशय गरजेचं असतं. 2 पाण्याच्या पाळ्यामधलं अंतर जे आहे ते योग्य राखणं गरजेचं आहे. खूप जास्त अंतर जर ठेवलं तर कोबीच्या उत्पादनावर निश्चित परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. सर्वसाधारणपणे जमिनीचा प्रकार आणि लागवडीचा हंगाम याचा विचार करून कोबी पिकासाठी जे पाण्याचं पाळ्यांमधलं अंतर आहे ते ठरवलं जातं. सर्वसाधारणपणे कोबीच्या रोपांची पुनर्लागवड केली की लगेच पाणी द्यावं लागतं आणि वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं
कोबीला हलकं पाणी द्यायचं. खूप तुडुंब अशा सरीवरबे किंवा वाफे हे भरायचे नाहीत. सर्वसाधारणपणे कोबीचे गड्डे तयार झाल्यावर मात्र पाण्याची मात्रा ही कमी करावी लागते. कारण जर गड्डे तयार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जर हेवी वॉटर दिलं किंवा पाणी दिलं तर कोबीचे गड्डे हे चिरडण्याची शक्यता असते किंवा गड्डे हे फुटण्याची शक्यता असते. त्याचबरोबर कोबीला पाणी देताना आणखी एक काळजी घ्यायची, ती म्हणजे एकदम पाण्याचा ताण द्यायचा आणि नंतर पाणी उपलब्ध झाल्यावर भरपूर पाणी जर कोबीला दिलं तर अशा वेळेला गड्डे फुटण्याची किंवा क्रॅकिंग ऑफ कॅबेज हे होण्याची शक्यता असते, गड्डे फुटण्याची शक्यता असते. म्हणून कोबीला मर्यादित परंतु नियमित हलकं पाणी पुरवठा करणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कोबीमध्ये आंतरमशागत. सर्वसाधारणपणे आंतरमशागतीमध्ये वेळोवेळी तण काढून टाकणे, खुरपणी करणे आणि खुरपणी केल्यामुळं मातीची भर जी आहे ती कोबीच्या मुळांनाही सहजपणे मिळत असते. त्याचबरोबर खुरपणी केल्यामुळं माती भुसभुशीत होते आणि हवा खेळती राहिल्यामुळं कोबीच्या पिकाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि गड्डी चांगले तयार होतात. सर्वसाधारणपणे मशागत करत असताना मात्र फार खोलवर मशागत करू नये, कारण कोबीची मूळ संस्था ही उथळ आहे आणि त्याची मुळं उथळ असतात. जर खोलवर मशागत केली तर गड्ड्यासह रोपं कलंडण्याची शक्यता असते आणि आपल्याला उत्पादनात घट येते, ती रोप मारण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर मुळांना इजा पण होते. सर्वसाधारणपणे रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 5 ते 6 आठवड्यांनी पिकाला मातीची भर द्यावी, म्हणजे त्याला सपोर्ट मिळेल आणि गड्डे चांगले भरण्यास मदत होईल. म्हणजे मातीची भर मिळाली की गड्डे पूर्ण चांगल्या प्रकारे वाढायला सुरुवात होते आणि झाडे कोलमडणे किंवा गड्ड्यासह मुळासह झाड उपटून पडणे हे प्रकार होत नाहीत. तणांचं नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी तण काढणे मजुरांच्या सहाय्याने हा एक उपाय आहेच, पण त्याचबरोबर बासालिन यासारखं रासायनिक तणनाशके आहे यांची जर फवारणी केली तर आपणाला कोबीमध्ये तणांचं नियंत्रण करता येणं शक्य आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोबीची काढणी. आता यामध्ये रोपे लागवडीपासून कोबीचं पीक तयार होण्याचा जो कालावधी आहे किंवा गड्डा तयार होण्याचा जो कालावधी आहे तो जात आणि हंगाम यानुसार वेगवेगळा आहे. सर्वसाधारण 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये रोपांची लागवड केल्यापासून कोबीचे गड्डे हे तयार होत असतात. कोबीचा गड्डा तयार झाला हे ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत म्हणजे आपल्या हाताच्या तळहातांनी किंवा अंगठ्यांनी कोबीच्या गड्ड्यावर जर आपण दाब दिला आणि दाब दिल्यानंतर गड्डा जर घट्ट लागला तर असे गड्डे काढणीसाठी तयार झालेत असं आपण समजायचं आणि असे गड्डे विळ्याच्या साहाय्यानं कापून त्याची काढणी करायची. सर्वसाधारणपणे लवकर येणाऱ्या जातीचा गड्डा जो आहे तो लहान असतो, तर उशिरा येणाऱ्या जातीचे गड्डे हे आकाराने मोठे असतात आणि त्याच्यानुसार गड्ड्याची काढणी करायची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगमध्ये किंवा करंड्यामध्ये विशेषतः गोनपाट किंवा पिशव्या नायलॉनच्या याचा वापर केला जातो आणि त्यामध्ये कोबीचे गड्डे पॅक करून हे बाजारामध्ये पाठवले जातात. उत्पादनाच्या बाबतीत जर विचार केला तर सरासरी कोबीच्या गड्ड्यांचं उत्पादन हे 200 ते 250 क्विंटल प्रति हेक्टरी इथपर्यंत आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सर्वसाधारणपणे कोबीचे गड्डे जे आहेत ते बाजारात गेल्यानंतर आपण 2 दिवसामध्ये त्याची विक्री करू शकतो, परंतु साठवण्याची जर सोय असेल म्हणजे सर्वसाधारणपणे 0 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 90 ते 95% आर्द्रता अशी जर असेल तर सर्वसाधारणपणे गड्डे आपण 1 ते 2 महिने पर्यंत सुद्धा साठवून ठेवू शकतो. सर्वसाधारण तापमानाला गड्डे 4 ते 5 दिवस राहू शकतात आणि
त्याच्या अगोदरच आपल्याला गड्ड्यांची विक्री करणं हे गरजेचं असतं। या ठिकाणी कोबीचे गड्डे जे आहेत त्याचे विविध प्रकार दाखवलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला रेड कॅबेज दिसेल, ऑर्नामेंटल किंवा शोभिवंत कोबी त्याला म्हणता येईल। त्यानंतर पूर्ण पक्व झालेला गड्डा आहे। त्यानंतर पाने पसरलेली आहेत, साईडला कवर झालेले, आतमध्ये गड्डा तयार झालेला आहे। शंखाकृती सुद्धा कोबीचा आकाराचा असलेला लहान गड्डा आहे आणि वर सुद्धा एक प्रकार आहे की ज्याला नुसतीच पानं जवळपास आलेली आहेत। असे विविध प्रकारचे कोबीचे विविध प्रकार आपल्याला पाहता येतील। यामध्ये पुमा व्हरायटी आहे कोबीचा गड्डा, त्याच्या भोवती असलेले पानासह वाढ झालेला पूर्ण आपल्याला काढणीस तयार झालेला पहिल्या प्लेटमध्ये दिसतोय। तर दुसऱ्या प्लेटमध्ये F1 हायब्रिड किंवा संकरित कोबीची जात जी आहे ती दाखवलेली आहे। त्याच्या भोवती आकार बघा, त्याचबरोबर रंग, पानाचा रंग या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये गर्द काळपट गर्द हिरवा रंग आहे, तर दुसऱ्या याच्यामध्ये F1 हायब्रिडमध्ये लाईट ग्रीन अशा प्रकारचा रंग आपल्याला पाहावास मिळेल। त्यानंतर आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे शोभिवंत कॅबेज किंवा कोबी, ऑर्नामेंटल कॅबेज, यासाठी फुलासारखी दिसतंय बघा पहिल्या प्लेटमध्ये। की शोभिवंत कोबी हा एक प्रकार आहे, एक्झिबिशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गार्डनमध्ये हे प्रकार आपल्याला पाहावास मिळतात। त्यानंतर पुढे दाखवलेलं आहे रेड कॅबेज, याच्यामध्ये कट सेक्शन केलेलं आहे आणि आतमधला भाग पण त्या ठिकाणी दाखवलेला आहे। धन्यवाद।